हॅलो, नमस्कार. भेंडीची भाजी जी झटपट तयार होते ती स्वच्छ धुतलेली भेंडी घ्यायची. तिला 2 दिवस घेतल्यानंतर मग तिची भाजी बनवायची. त्याच्यामुळे काय होतं, ती जास्त चिकट होत नाही आणि लवकर बनते. जर तुम्ही ताजी भेंडी घ्याल तर त्यामुळे ती भेंडी चिकट पण होईल आणि तिला बनवायला स्टीम व्हायला पण वेळ लागेल. त्याच्यासाठी भेंडी मार्केटमधून आणल्यानंतर 2 दिवस धुवून सुकवायची, नंतर मग त्याची भाजी करायची. 1 दिवसानंतर केली तरी चालेल. मग आपण सुरुवात करूया कशी बनवायची भाजी. मी तेल घेतलं आहे, तापवायला ठेवलेलं आहे. याच्यामध्ये तुम्ही जिऱ्याची फोडणी द्यायची आहे. जिऱ्यांची फोडणी दिली, लसूण आणि हिरवी मिरची, लाल मिरची आवडत असेल तर लाल मिरची घाला. जिरे चांगले तळू द्यायचे. नंतर त्याच्यामध्ये लसूण घालायचा. लसूण पण एकदम गोल्डन होईपर्यंत तळायचा. लसूण तळल्यानंतर तुम्ही हिरवी मिरची घालायची. आवडत असल्यास लाल तिखट घालायचं, पण लाल तिखट तुम्ही जेव्हा भेंडी कट करून टाकाल त्यावेळेस टाकायचं. एकदम 8 ते 10 मिनटामध्ये होणारी भाजी आहे. सकाळच्या घाईगडबडीत तुम्ही ही भाजी बनवू शकता. आमच्याकडे ह्याच पद्धतीने एकदम सिम्पलरित्या बनवू शकता. चवीला पण खूप छान लागते. तर लसूण तळून झाल्यानंतर हिरवी मिरची तळून घ्यायची. हिला पण छान तळायची. तळून झाल्यानंतर बघितल्यानंतर आपण अशी कट केलेली भेंडीला फोडणी द्यायची आहे. त्यात कट केलेली भेंडी घालायची. 8-9 मिनटामध्ये होईल ही भाजी, जास्त वेळ लागत नाही. भेंडी घातल्यानंतर चांगली परतून घ्यायची, म्हणजे त्याला चांगलं तेल लागेल आणि ती तेलामध्येच होईल. पाण्याचा वापर करायचा नाही आहे. पाण्याचा वापर कराल तर भेंडी मेबी चिकट होईल. तिला जास्त हलवायची नाही, अशीच बनवू द्यायची. हार्डली 1 किंवा 2 वेळेसच हलवायची आणि लोखंडी कढईमध्येच बनवायची. स्टीलमध्ये बनवाल तर ती स्टीलला चिटकेल, म्हणून जास्त करून लोखंडी कढईचाच वापर करा. त्याच्यामुळे ती छान होते, खाली लागत नाही आणि तिला फक्त 1-2 वेळाच हात लावावा लागतो. जास्त परतावं लागत नाही. जास्त परतली तर ती चिकट होते. चवीनुसार मीठ घालायचे. झाकण ठेवायचे नाही. 2-3 मिनटं तिला अशीच ओपन विदाऊट झाकण होऊ द्यायची आणि नंतर थोडी सॉफ्ट झाली, नंतर मग झाकण ठेवायचं. 3-4 मिनटं विदाऊट कॅप होऊ द्या आणि लास्टला मग झाकण ठेवा. तर बघू शकता तुम्ही ती भेंडी कशी झाली आहे. एकदम कमी साहित्यात, म्हणजे 3च साहित्यामध्ये भेंडीची भाजी तयार आहे. खायला साध्या पोळीसोबत खा किंवा भाकरीसोबत खा, छान लागते.